हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण रेडीमेड पिठाच्या खमण ढोकळ्याची रेसिपी। अगदी सोप्या पद्धतीने ढोकळा करायच्या पूर्वी माझ्या मनात पण दुगदुगी होती की मी बरोबर व्यवस्थित ढोकळा करू शकेल की नाही, काही प्रोसिजर खालीवर झाली तर ढोकळा चुकू शकतो हे मला भीती होती। माझे हस्बंड गेले होते अहमदाबादला कंपनीच्या कामानुसार, तर त्यांनी तिथनं ढोकळ्याचं पीठ आणलं होतं। आपल्याला असं असतं ना की आपण कुठे बाहेर गावी गेलो तर तिथले काही फेमस गोष्टी आपण घरी घेऊन येतो असतो। तर अहमदाबाद म्हटलं तर ढोकळा आला, तिथे सगळ्यांना खाण्याची खूप हौस असते। तर त्यांनी पण माझ्यासाठी अशा पद्धतीने पीठ आणलं होतं। मी म्हटलं चला ट्राय करून बघावं, पण करायच्या पूर्वी माझ्या मनात दुगदुगी होती की ते व्यवस्थित जमेल की नाही, जर प्रोसिजर खालीवर झाली तर ढोकळा चुकू शकतो। तर अशा पद्धतीचं पाऊच होतं बघा ढोकळाचं, ते घरगुती पीठ होतं। तुम्ही कुठल्याही ब्रँडचं खमण ढोकळ्याचं पाऊच घेऊ शकता बघा, आणि त्यामागे सगळं लिहून दिलेलं असते, इन्ग्रेडियंट्स लिहून दिलं असते, आणि तुम्हाला कशा पद्धतीने करायचं असते सगळं लिहून दिलेलं असते, किती पाणी घ्यायचं सर्व लिहून दिलेलं असते बघा। तर मला तर भीती होती, मी काय केलं माहिती आहे, फक्त अर्धच पीठ घेतलेलं आहे ढोकळ्याचं, त्यामध्ये मी अंदाजे 1 वाटी पाणी टाकलेलं आहे। त्यावर लिहून असते पाणी किती घ्यायचं आहे, पण ते पूर्ण पीठ म्हणजे पूर्ण पाऊच वापरलं तर त्यासाठी तेवढं पाणी लागते। तर पुन्हा हाफ घेतलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं हाफ पाण्याचं जे माप असते त्याचं हाफ पाणी घेतलेलं आहे मी। तर 1 वाटी पाणी घेतलं आणि अशा पद्धतीने मी पीठ भिजवून घेतलं। आपल्याला माहिती आहे ढोकळ्याची कन्सिस्टन्सीचं बॅटर कशा पद्धतीने करायचं आहे बघा, अशा पद्धतीने मी करून घेतलेलं आहे। त्याला कंटिन्युअसली 5 मिनिटं हलवत राहिली होती, मिक्स करत राहिली होती। नंतर मी त्याला झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटांसाठी रेस्टला ठेवलं होतं। नंतर माझ्याकडे असं ढोकळा पात्र आहे बघा, तुम्ही कुठल्याही भांड्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। तेल व्यवस्थित लावलं की नाही ढोकळा आपण जेव्हा डिमोल्ड करतो ना तो व्यवस्थित बाहेर येतो बघा, कुठे चिटकत नाही ते, म्हणून त्याला व्यवस्थित आपल्याला मस्त आरामात तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा। आणि इकडे मी पाणी गरम करायला ठेवणार आहे। माझ्याकडे इडली पात्र आहे, त्यामध्ये ढोकळा पण आपण करू शकतो बघा। त्यामध्ये वेगळे ढोकळ्याचे भांडे दिलेले आहे। 5-10 मिनिटातच आपलं बॅटर जे आहे ते तयार झालं होतं। त्या ढोकळ्याच्या पाऊचमध्ये ना अशी मसाल्याची पुडी आली होती, म्हणून ते मसाला आहे, पण तो ॲक्च्युअल मसाला नव्हता, तो सोडा होता बघा। त्यातली मी अर्धी पुडी टाकलेली आहे, जरा मस्त मी मिक्स केलेलं आहे। तर मला जरा पीठ घट्ट वाटलं, कारण मी रेस्टला ठेवलं होतं ना, मग त्यामध्ये थोडंसं मी आणखी पाणी टाकलं आणि अशा पद्धतीने त्याला मिक्स करत आहे। थोड्या वेळातच ते पूर्ण बघा फर्मेंट होऊन आलं होतं बघा, त्याला मस्त छान असे बबल्स आले होते। मी पटकन वेळ न घालवता लगेच ढोकळा पात्रामध्ये अशा पद्धतीने बॅटर टाकून घेतलं, त्याला टॅप टॅप केलं म्हणजे ज्यामधले गॅस वगैरे असेल ते निघून जाते बघा। आणि लगेचच मी पाणी गरम करायला ठेवलं होतं ना वाफवण्यासाठी, तर ढोकळा मी लगेचच वाफवायला ठेवलं। अवघ्या 15 मिनिटांमध्ये आपला ढोकळा छान तयार होतो बघा, मस्त फुलतो तो, काही त्याला वेळ लागत नाही। ढोकळा होस्तोवर मी तडक्यासाठी लागणारी सगळी तयारी करून घेतली होती बघा। आपला ढोकळा पण छान तयार झाला होता, मी मध्ये चेक केला होता, तुम्हाला मी करून दाखवते परत बघा। परफेक्ट असा ढोकळा आपला तयार झालेला आहे, मस्त फुलला होता, त्याला इतकं छान स्पंज आला होता की नाही। आता मी याला काढून घेणार आहे, आणि कुठलाही ढोकळा किंवा कुठल्याही वाफवलेली वस्तू केली ना तुम्ही त्याला पहिले पूर्ण गार करा, आणि मग ते व्यवस्थित डिमोल्ड होतो बघा। छान मी याला पूर्ण गार केलेला आहे, थंडगार केलेला आहे। नंतर मी याला व्यवस्थित छानपैकी बघा ती इझिली ते डिमोल्ड होतं। आपण त्याला व्यवस्थित तेल पण लावलं होतं आणि थंड पण केलं होतं बघा। ढोकळा छान व्यवस्थित बाहेर आलेला आहे बघा, ते जाळीदार झालेला आहे, मी तुम्हाला दाखवते बघा। एकदम जाळीदार आणि एकदम स्पंजी असा ढोकळा आपला तयार झालेला आहे। आता काय करायचं माहिती आहे का, आता गरम गरम ढोकळा आहे ना, त्यावर आपल्याला साधं पाणी सोडायचं आहे अर्धी वाटी, कारण आपण खमण ढोकळा बनवत आहे। तर त्यावर आपल्याला अर्धी वाटी पाणी सोडायचं आहे। ऑलरेडी ढोकळ्याच्या पिठामध्ये मीठ आणि साखर व्यवस्थित, त्यामुळे साखरेचं पाणी सोडायचं नाही आहे, साधं नॉर्मल आपलं माठातलं पाणी सोडायचं आहे। अर्धी वाटी सोडायचं आहे। ढोकळा बघा लगेच ती पाणी ऑब्झर्व करते। आता आपल्याला तडक्याची तयारी करायची, तडकापानमध्ये घेतला आहे मी, आवश्यक तेवढं तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये आपल्याला तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची, कढीपत्ता सोडायचा आहे। हिरवी मिरची छान शिजल्या गेली, कढीपत्ता शिजल्या गेली, त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी आणि तीळ सोडायचं आहे। छान त्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, आणि व्यवस्थित शिजवल्या गेलं की आपण यामध्ये आता 1 वाटी पाणी टाकणार आहे बघा। छान 1 वाटी पाणी टाकायचं आहे आपल्याला, आणि या पाण्याला आपल्याला छान असं उकळायचं आहे। हे सर्व जो प्रोसिजर आहे आपली ढोकळा करण्याची, ही पूर्णच्या पूर्ण आपल्या त्या ढोकळ्याच्या पाऊचवर मागे लिहून असते, तीच फॉलो करायची आहे। व्यवस्थित फॉलो केल्यानंतर परफेक्ट असा ढोकळा आपला तयार होतो। आणि हे जे पाणी आहे उकळलेलं आपल्याला 1-1 चमचा ढोकळ्यावर सोडायचं आहे बघा। लगेचच ढोकळा ऑब्झर्व करतो, वाटलं असं तुम्ही पहिले कट करा ढोकळा, नंतर तुम्ही त्यावर पाणी सोडलं तरीही चालेल। एकदम स्पंजी, एकदम मस्त खमंग असा ज्युसी ढोकळा आपला तयार होतो बघा। खाताना बिलकुल गळ्यामध्ये अटकत नाही, छान आपल्या आवडीप्रमाणे शेपप्रमाणे आपला ढोकळा कट करून घ्यायचा आहे। किती इझिली कट करतो तुम्हाला समजलं ना, किती स्पंजी झालेला आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नमस्कार माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बघा। किती जाळीदार ढोकळा आपला तयार झालेला आहे, किती स्पंजी आहे बघा। तर गरमागरम ढोकळा तयार झालेला आहे। ढोकळा जमण्याची खुशी माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला दिसेलच बघा। छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे। गरमागरम मी ढोकळा मस्त चटणी बरोबर सर्व केला होता। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, बाय बाय।